Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 32 based on standard 6 subject maths chapter number 13 profit loss. So let's get started. Practice set 32 question number 1. From a wholesaler, Santosh bought 400 eggs for rupees 1500 and spent rupees 300 on transport. 50 eggs fell down and broke. He sold the rest at rupees 5 each. Did he make a profit or a loss? How much? संतोषने एका ठोक व्यापाराकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली. त्यासाठी वाहतूक खर्च स्पेंट रुपीज 300 ऑन ट्रान्सपोर्ट. त्यासाठी जो वाहतूक खर्च आहे तो 300 रुपये आला. त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली. आता उरलेली अंडी त्याने 5 रुपयांस एक याप्रमाणे विकली. तर त्याला फायदा झाला की तोटा आणि किती हे आपल्याला काढायचे आहे. तर या ठिकाणी प्रथम आपण टोटल कॉस्ट प्राइस काढूया, म्हणजे एकूण खरेदी किंमत काढूया. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू, आता एकूण जी खरेदी किंमत आहे ती आहे, अंड्यांची खरेदी किंमत आहे ती आहे 1500 रुपये. लिहूया आपण कॉस्ट प्राइस ऑफ एग्स प्लस इतर खर्च जो आहे तो आहे ट्रान्सपोर्ट, म्हणजे वाहतुकीचा जो खर्च आहे तो आहे 300 रुपये. लिहूया आपण ट्रान्सपोर्ट. म्हणजेच कॉस्ट प्राइस जी एकूण खरेदी किंमत आहे ती आहे अंड्यांची खरेदी किंमत अधिक वाहतुकीचा खर्च. तर कॉस्ट प्राइस ऑफ एग्स आहे 1500 रुपये प्लस ट्रान्सपोर्टचा खर्च आहे 300 रुपये. तर एकूण कॉस्ट प्राइस आहे 1800 रुपये. जी एकूण खरेदी किंमत आहे ती आहे 1800 रुपये. आता 50 eggs fell down and broke. तर 400 पैकी 50 अंडी फुटली. 50 eggs out of 400 broke. आता 400 अंड्यांपैकी 50 अंडी खाली पडून फुटली. तर त्यातील आता जी उरलेली अंडी आहेत ती आहेत eggs sold इज इक्वल टू, एकूण अंडी होती 400, त्यातील 50 अंडी फुटली. तर उरलेली अंडी आहेत 350 eggs. 350 eggs. आता त्यांनी उरलेली अंडी आहेत त्यातील जो एक अंडा आहे तो 5 रुपये याप्रमाणे विकला. तर इथे एका अंड्याची जी विक्री किंमत आहे ती आहे 5 रुपये. द सेलिंग प्राइस ऑफ 1 egg इज इक्वल टू रुपीज 5. एका अंड्याची विक्री किंमत आहे 5 रुपये. आता उरलेली जी अंडी आहेत ती आहेत 350. द सेलिंग प्राइस ऑफ 350 eggs इज इक्वल टू, आता एका अंड्याची विक्री किंमत 5 रुपये. तर अशा 350 अंड्यांची विक्री किंमत काढायची आहे. तर एकावरून अनेकांची किंमत, म्हणजे इथे आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची आहे. तर 350 गुणिले 5 बरोबर 350ला 5ने गुणले असं उत्तर येतो 1750 रुपये. तर 350 अंड्यांची विक्री किंमत आहे 1750 रुपये. आता इथे व्यवहारात पहा की कॉस्ट प्राइस आहे 1800 रुपये आणि सेलिंग प्राइस आहे 1750 रुपये. म्हणजे या ठिकाणी या व्यवहारामध्ये खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे. द कॉस्ट प्राइस is more than
सेलिंग प्राइस, त्यामुळे या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे. आता लॉस किती झाला हे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. तर फॉर्म्युला आपण लिहूया. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर कॉस्ट प्राइस आहे 1800 रुपये आणि सेलिंग प्राइस आहे 1750 रुपये. तर 1800 मधून 1750 वजा केले असं उत्तर येते ₹50. तर या संतोषला या व्यवहारामध्ये 50 रुपये इतका तोटा झालेला आहे. संतोष incurred a loss of ₹50. तर संतोषला या व्यवहारामध्ये 50 रुपये इतका तोटा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2. अब्राहम bought goods worth ₹50,000 and spent ₹7,000 on transport and octroi. If he sold the goods for ₹65,000, did he make a profit or a loss? How much? तर अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर, ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॉय, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक आणि ऑक्ट्रॉय मीन्स कर. तर हा जो कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला आणि त्यांनी तो माल 65,000 रुपयांना विकला असेल तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा हे आपल्याला काढायचे आहे. तर प्रथम आपल्याला एकूण खरेदी किंमत काढावी लागेल. तर या व्यवहारामध्ये खरेदी आहे 50,000 रुपये आणि ट्रान्सपोर्ट आणि ऑक्ट्रॉय मिळून इतर जो खर्च आहे तो आहे 7,000 रुपये. तर एकूण खरेदी किंमत प्रथम आपल्याला काढावी लागेल. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स प्लस ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॉय. ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॉय इज इक्वल टू, आता कॉस्ट ऑफ गुड्स खर्च आहे 50,000 प्लस वाहतूक आणि कर इतर खर्च आहे 7,000. तर एकूण जो खर्च आहे टोटल कॉस्ट प्राइस आहे 57,000 रुपीज. तर 57,000 इतका एकूण खर्च आलेला आहे. आता त्याने ही जी मालाची विक्री केलेली आहे ती 65,000 रुपयाने केलेली आहे. तर मालाची विक्री किंमत आहे 65,000 रुपये. द सेलिंग प्राइस इज ₹65,000. तर मालाची विक्री किंमत आहे 65,000 रुपये. आता तुम्ही या व्यवहारात पाहू शकता की कॉस्ट प्राइस आहे 57,000 आणि सेलिंग प्राइस आहे 65,000. म्हणजे सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. द सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस. त्यामुळे या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. आता हा प्रॉफिट किती झाला हे काढण्यासाठी आपण प्रॉफिटचे सूत्र लिहूया. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 65,000 मायनस कॉस्ट प्राइस आहे 57,000. तर 65,000 मधून 57,000 वजा केले असता उत्तर येते 8,000 रुपये. त्याला प्रॉफिट झालेला आहे 8,000 रुपये. तर अब्राहम यांना या व्यवहारामध्ये 8,000 रुपये इतका नफा झाला. अब्राहम मेड अ प्रॉफिट ऑफ ₹8,000. तर अब्राहम यांना या व्यवहारामध्ये 8,000 रुपये इतका प्रॉफिट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3. अजित कौर bought a 50 kg sack of sugar for ₹1,750, but as sugar prices fell
she had to sell it at ₹32 per kg. How much loss did she incur? तर अजित कौर यांनी 50 किलोग्रॅम वजनाचे साखरेचे एक पोते 1750 रुपयास आणले. तर साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांनी ती साखर 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्यांना किती रुपये तोटा झाला? तर या गणितामध्ये अजित कौर यांना तोटा झालेला आहे. तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया की 50 किलोग्रॅम साखरेची खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस आहे 1750 रुपये. द कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg of sugar is ₹1750. आता साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांनी ही साखर 32 रुपये पर केजी म्हणजे 1 किलोग्रॅम साखरेची किंमत आहे 32 रुपये. द सेलिंग प्राइस of 1 kg of sugar is equal to ₹32. यावरून आपण 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत काढूया. द सेलिंग प्राइस ऑफ 50 kg of sugar is equal to, तर 1 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत आहे 32 रुपये. यावरून 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत काढण्यासाठी आपण या 50ला 32ने गुणणार आहोत. एकावरून अनेकांची किंमत काढताना आपण मल्टिप्लायची क्रिया करतो. 50 किलोग्रॅम साखर आहे याला 32 रुपये गुणायचं आहे. 50 × 32 इज इक्वल टू 50 गुणिले 32 केले असता उत्तर येते 1600 रुपये, 1600 रुपीज. तर या ठिकाणी 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत आहे 1600 रुपये. आता ऑलरेडी या प्रश्नामध्ये शेवटी विचारलेला आहे की त्यांना किती रुपये तोटा झाला. म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे की या व्यवहारामध्ये अजित कौर यांना तोटा झालेला आहे. त्यामुळे आपल्याला लिहायची गरज नाही की कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस. तर या व्यवहारात लॉस झालेला आहे. तर आपण डायरेक्ट लॉसचा फॉर्म्युला लिहूया. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर कॉस्ट प्राइस आहे 1750 रुपये मायनस सेलिंग प्राइस आहे 1600 रुपये. 1750 मधून 1600 वजा केले असं उत्तर येते 150 रुपये. तर अजित कौर यांना 150 रुपये तोटा झाला. अजित कौर incurred a loss of ₹150. तर अजित कौर यांना या व्यवहारामध्ये 150 रुपये इतका तोटा झाला. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 32 मधील क्वेश्चन नंबर 1 to 3 अभ्यासलेले आहेत. पुढील क्वेश्चन पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.